आज भोगी स्पेशल भोगीची भाजी उंधियो स्टाईल केलेली आहे। त्यासाठी 4 चमचे तीळ, पाववाटी खोबरं छान भाजून घेतलं, त्याच्यात 3 मिरच्या आणि आलं घालून वाटून घ्यायचं। एक रताळं, एक बटाटा, एक मोठं गाजर, 2 छोटी वांगी, 1 वाटी गटार, थोडा घेवडा, 1 टमॅटो आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाज्यांमध्ये। त्यानंतर मुटके करण्यासाठी 4 चमचे बेसन, 2.5 चमचे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मेथी घालणार आहोत। मी ओली मेथी घातली तरी चालेल, पण मी कसुरी मेथी घालते। 2 चमचे कसुरी मेथी, 1 चमचा तीळ घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हिंग, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालणार आहे। सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे मेथीचे मुटके आपण तेलामध्ये छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। त्यानंतर त्याच तेलात मोहरी, ओवा आणि तीळ घालून खमंग फोडणी करायची आहे। आता त्या फोडणीवरती आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत। छान भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या, 2 मिनिटं परतून घ्यायच्या चांगल्या मोठ्या फ्लेमवरती। त्याच्यात हिंग, हळद आणि तिखट घालून घ्यायचं। पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत भाज्या। आता त्याच्यामध्ये टमॅटो, शेंगदाणे आणि मटार हे सुद्धा घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर भाज्यांवरती झाकण ठेवायचं आहे, झाकणावर पाणी घालायचं आहे आणि वाफेवर आपल्याला भाज्या शिजू द्यायच्या आहेत। 7-8 मिनिटांनी मी भाजीमध्ये तीळ खोबऱ्याचं वाटण घातलं आहे, गरम पाणी घातलं आहे आणि मीठ घातलं आहे। त्याचं शूटिंग होऊ शकलेलं नाही आहे, पण ते सगळं घातलं आहे। त्याच्यानंतर 2.5 चमचे गोडा मसाला घातलेला आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे चव बॅलन्स होण्यासाठी। पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण 5-6 मिनिटं वाफ देणार आहोत चांगली। दणदणीत वाफ आलेली आहे, भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता त्याच्यामध्ये तळलेले मेथीचे मुटके घालायचे। पाणी थोडं कमी वाटतंय मला, तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरज लागेल तितकं पाणी घालून घ्यायचं आहे। टंटडॅन, तयार आहे आपली भोगीची उंधियो स्टाईल भाजी। चमचमीत खा, टुमटुमीत रहा। बाय।